मी गेल्या 6 महिन्यापासून फक्त प्रामाणिकपणे काम करते. तुम्ही सगळे बघताय, मी लोकांना भेटते. मुंबई महानगरपालिकेच्या दालनामध्ये बसल्यानंतर जवळपास 100-125 लोक एव्हरी डे मला भेटायला येतात. तिथे नाही तर मी फील्डवरती फील्डवरती असतं. लोकांमध्ये जाते, हॉस्पिटल फिरते, शाळांमध्ये जाते, विविध रस्त्याची पाहणी करते, झाडांची पाहणी करते, ज्या ज्या ठिकाणी घटना घडतात तिथेही जाऊन पोचते. आणि त्याच्यानंतर दुसरीकडे मी दिसते ते म्हणजे माझ्या दालनामध्ये लोकांमध्ये. त्यामुळे त्याच्या ह्या चौकटीच्या बाहेर जाऊन तर मी कुठे दुसऱ्या गोष्टीकडे माझं लक्ष नाहीये किंवा मी पाहत नाहीये. त्यामुळे माझ्या पाठीवरती कोण अशा पद्धतीचं काम करतंय याचं मला खरोखर आता शोध घ्यावाच लागेल. पण असे म्हणूनच मी तो शब्द वापरला की ह्या पद्धतीने झारीचे शुक्राचार्य जे आपल्याला दिसत नाहीये, जे आपले वाटतात पण ते आपले राहून अशा पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात, तर ह्यांना आता शोधण्याची आता फार गरज आहे आणि ते शोधायला मी सुरुवात केलेली आहे. तर त्यांना त्यांचं काम करू दे. एक लक्षात घ्या, या ठिकाणी 4.5 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचा महापौर बसलेला आहे. 40 वर्षानंतर 4.5 वर्षानंतर इलेक्शन लागलेले आहेत. काही लोकांच्या खूप पोटामध्ये दुखतंय. 25 वर्ष त्यांची सत्ता होती, आज अचानक त्यांच्या मांडीखालचं पाठ निघालेलं आहे. अशामुळे ते पॅनिक झालेले आहेत. त्यांच्या महानगरपालिकेचे तर नेते असतील. आता मी खिचडी खाऊ आपली किशोरीताई, जिला मी आता आजपासून खिचडी खाऊ हा शब्द ठेवलेला आहे, कारण तिने कोविड काळामध्ये किती मोठा भ्रष्टाचार केला खिचडीमध्ये. स्वतःच्या मुलाच्या नावावरती पण त्यांनी कंपन्या उभ्या केल्या. आणि खिचडी खाऊ किशोरीताईने, आपण बोलतो की प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं, इतका घाणेरडा प्रकार ह्या लोकांनी केलेला आहे. ज्यावेळी कोविडमध्ये दिवसाला संख्या येत होती, 100 लोक गेली, 150 लोक गेली, पीपीपी किटमध्ये पण त्यांनी घोटाळा केलेला आहे. अशा सगळ्या घाणेरड्या थराला जाऊन या उबाटाच्या सगळ्या त्या ठिकाणी सत्तेमध्ये असलेल्या लोकांनी घोटाळे केलेले आहेत. जेव्हा ईडी लागली तेव्हा धावत धावत मुख्यमंत्र्यांकडे गेल्यात आणि वाचवा वाचवा काका मला वाचवा, तसं मुख्यमंत्री मला वाचवा, अशा पद्धतीची धावत पळत त्या मुख्यमंत्र्यांच्या पायाशी गेल्यात आणि स्वतःला वाचवून घेतलं. ईशान्य मुंबईचे खासदार किरीटभाई सोमय्या त्यांना अक्षरशः नाकीनं वाढलं होतं. सगळे कागदपत्र किरीट सोमय्यांच्या कामाचे एक तुम्हाला सांगते, ते एक बिना कागदपत्र प्रॉपर अभ्यास करून ते मीडिया समोर बसतात आणि त्यांचा अभ्यास किती चोख असतो हे मी तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही. अशा पद्धतीचे पेपर घेऊन किरीट सोमय्या बसले होते. अख्ख्या कुटुंबाला बिझनेसमध्ये या खिचडी खाऊ किशोरीताईंनी उतरवलं होतं. नवरा पण उतरवलं होता, मुलाला पण उतरवलं होतं. अरे लाज वाटली पाहिजे होती. कोविडच्या काळामध्ये लोक मरत होती आणि त्यांना त्यावेळी लोकांच्या हाताला काम नव्हतं. जे दिवसा काम करून हाताच्या बोटावरती काम करणारी लोक होतात त्यांची हातातली कामं निघून गेली होती. म्हणून आपण ही व्यवस्था सुरू केली होती की त्यांना 2 टाइम जेवण मिळणार. त्याच्यामध्ये पण तुम्ही भ्रष्टाचार करता आणि तुम्ही नीतिमत्तेच्या गोष्टी शिकवता महापौरांना की महापौरांनी हे केलं. काय काय शोधायला येणार महापौरांचं? महापौरांनी कुठे राहतात आहे, काय केलंय, या ना शोधायला. मी तर त्यांना ज्यावेळी मी महापौर बंगल्यामध्ये राहायला आली, सर्वात पहिला फोन किशोरीताईंना जाऊन विचारा कुणी केला होता. सर्वात पहिला फोन मी किशोरीताईंना केला होता की मी मेयर बंगल्यात आली, तुम्ही या नक्की भेटायला, मला जेवायला या. पहिला फोन माझा किशोरीताईंना होता. कारण ज्याला कर नाही त्याला डर कशाला आहे. या ठिकाणी अतिशय पारदर्शी आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो. ते ज्या पद्धतीत महाराष्ट्र चालवतात आहे तीच शिकवण त्यांनी आम्हाला दिलेली आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये अतिशय विश्वासाने त्यांनी मला या ठिकाणी बसवलेली आहे. माझी पार्श्वभूमी अख्ख्या पक्षाला माहिती आहे की गेल्या 25 वर्षांमध्ये मी कधीच अशी चुकीची कामं केलेली नाहीये. 8,500 लोकांना मी चेकअप करण्याचं काम मी कोविडमध्ये केलेलं आहे. लोक आपल्या शेजारी आपल्या घरच्यांच्या पण बाजूला बसायला घाबरत होती. मी दिवसाला 200 लोकांमध्ये उभी होती आणि त्या ठिकाणी चेकअप करत होती. आणि ही खिचडी खाऊ किशोरीताई लोकांच्या प्रेताच्या टाळूवरचं लोणी खात होती, खिचडी खात होती. त्यांनी नीतिमत्तेच्या गोष्टी मला शिकवायच्या. त्यावेळी श्रद्धा जाधव माजी महापौर असताना 4 कोटीचे पडदे लावले. हा किती मोठा विषय त्यावेळी मीडियावरती आला होता. त्या सगळ्या आता क्लिप्स मी काढणार आहे. कोणाला शिकवताय तुम्ही संपूर्ण महानगरपालिका विकून खाल्ली. मी तर आता पण पूर्ण जबाबदारीने बोलते. आदित्य ठाकरे अख्खं लहानपण जन्माला आल्यापासून मोठा होईपर्यंत फक्त टेंडरमध्ये त्या आदित्य ठाकरेचं जीवन गेले आहे. त्यांनी शिकवायचं की टेंडरमध्ये रितू तावडेचं नाव आलं. अरे टेंडर मी शिक्षण समितीचे अध्यक्ष असताना माझा विरोध होता टॅबला. जे टॅब अतिशय खराब क्वालिटीचे, ज्याला आपण बोलतो ना स्क्रॅप, ते फेकायचे होते. ते टॅब त्यावेळी त्यांनी माझ्याकडनं पास करून घेतले. मातोश्रीवरून मला फोन आला की शिक्षण समितीवरती तुम्ही हा जो विषय हा पास करायचा.
त्यावेळी मी विरोध केला होता की का करायचं, हा मुलांचे पाम किती छोटे असतात, तुम्ही एवढा मोठा टॅब देताय, बरं त्या टॅबचा फायदा काय आहे, तो टॅब असणार चार्जिंगला शाळेमध्ये, म्हणे मुलांच्या पाठीवरचं ओझं त्यांचा पाठीचा कणा वागतो. अरे काय शिकवताय तुम्ही, अख्खं लहानपण ही जी पूर्वीची प्रथा आहे, विद्यार्थी असताना शाळेवरती पाठीवरती हे दप्तर घ्यावंच लागतं, पण फक्त तुमचे मनसुबे पूर्ण करण्यासाठी आणि तुमची जी आर्थिक गोष्टी कंप्लीट करण्यासाठी अशा पद्धतीने युवराजाला वाटलं की हे 31 कोटीचे टॅब मुंबई महानगरपालिकेने विकत घेतले पाहिजे, म्हणून मला मातोश्रीवरून फोन आला होता आणि माझ्याकडनं ते करवून घेतलं काम. ह्याची मी या ठिकाणी आय विटनेस बसलेली आहे. सांगा हा विषय खरा आहे की खोटा आहे, जाऊन आदित्य ठाकरेंना विचारा. काढायला गेलं ना तर आम्ही भरपूर काढू शकतो या ठिकाणी. आणि त्यांनी नीतिमत्तेच्या गोष्टी आम्हाला शिकवायच्या की महापौर काय करतात आहे. संपूर्ण तुमची मातोश्री बरबटलेली आहे या पूर्ण महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराने. गेले 25 वर्षाचा भ्रष्टाचार, म्हणून लोकांनी तुम्हाला ह्या ठिकाणी बसवलेलं आहे. आज तुम्ही जे विरोधामध्ये बसलाय ना, हा तुमचा भ्रष्टाचार समोर आलेला आहे, त्याच्यामुळे लोकांनी तुम्हाला या ठिकाणी बसवलेलं आहे. आज तुम्हाला ते सहन होत नाहीये. 25 वर्षाची तुमची हक्काची जागा गेली. तुमचे ते माजी महापौर 4 बसलेत, त्यांना उठसूट महापौरांची खुर्ची दिसते, कारण ते स्वप्नात पण महापौरांची खुर्ची बघतात. अशा पद्धतीची त्यांची अवस्था झालेली आहे.